आरसीबी टीमचा कॅप्टन म्हणजे रजत पाटीदार, पण रजत पाटीदारला आरसीबी टीम मध्ये यायचंच नव्हतं. कारण भावांनो 2022 साली IPL चा मेगा ऑप्शन होतो, त्यावेळी तो अनसोल्ड जातो. तर रजत पाटीदार विचार करतो माझ्यात काहीतरी कमी आहे, मला मेहनत करावी लागणार. तर रजत पाटीदार घरी जातो, प्रॅक्टिस करतो, मेहनत करतो. एक दिवस आरसीबीचा प्लेअर इंजर्ड होतो, तर त्यावेळी रजत पाटीदारला कॉल येतो, तुम्ही खेळायला येऊ शकता का इंजुरी रिप्लेसमेंट म्हणून. पण रजत पाटीदार विचार करतो मला जर प्लेइंग 11 मध्ये जागाच नाही मिळाली तर रजत पाटीदार असेच मन मारून खेळायला जातो. पण रजत पाटीदारला चान्स मिळतो आणि तो इलिमिनेटर सामन्यामध्ये सेंचुरी मारतो. भावांनो 48 बॉलमध्ये सेंचुरी मारतो आणि आरसीबी टीम मध्ये जागा पक्की करतो. आणि तोच रजत पाटीदार 2025 साली आरसीबी टीमचा कॅप्टन बनतो. आणि फक्त तर तो कॅप्टन नाही बनत तर 2025 साली आरसीबी टीमला फर्स्ट IPL ट्रॉफी जिंकवून दाखवतो. तर आजपर्यंत जे जमले नाही ते त्यांनी करून दाखवले. आणि तुम्हाला काय वाटते रजत पाटीदार बद्दल? आणि अशाच क्रिकेट आवडण्यासाठी फॉलो करा.